सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। पेपर क्रमांक 1 मधील 8वा युनिट ICT याच्या अंतर्गत येणारा डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन याच्यात एक नवीन कन्सेप्ट आहे ABC। ABC म्हणजे काय? ABC कधी सुरू झाले? ABC उद्घाटन कोणी केले? ABCचा फुल फॉर्म काय आहे? ABC कोणासाठी आहे? ABCचं महत्त्व काय आहे? ABCचा उद्दिष्ट काय आहे? आता मागाशी एकदा व्हिडिओ मी केलो होतो 10 मिनिटांचा, परंतु आवाज नाही आल्यामुळं अनेक विद्यार्थी मला मेसेज करून सांगितलेत। विशेष करून बेळगाववरून आमची ताई आहे सुप्रिया, त्यांनी पण मला कळवलेत। थँक्यू सो मच ताई। चला, ABC म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट। अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हा एक बँक आहे, बँक। आता जनरली बँक म्हणजे आपण बँकेत पैसे ठेवतो आणि जेव्हा गरज लागते तेव्हा पुन्हा पैसे आपण काढतो, पैसे ठेवतो आणि पैसे काढतो। इथं अक्कलकोटमध्ये आम्ही एका बँकेत पैसे ठेवलो, ATMद्वारे आपण नागपूरमध्ये जाऊन काढू शकतो, नाशिकमध्ये काढून जाऊ शकतो, मुंबईला किंवा दिल्लीला। मग अशा पद्धतीने आता हा ABCचा कन्सेप्ट अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ह्याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? समजा कॉलेजमधील विद्यार्थी, एका कॉलेजमधील विद्यार्थी परीक्षा पास झाल्यानंतर जे प्रमाणपत्र मिळवतात ते क्रेडिट। विद्यार्थी अचिव्हमेंट केल्यानंतर त्यांना एक्स्ट्रा गुण मिळतात, तो त्यांचा क्रेडिट। विद्यार्थी अकॅडमिक फील्डमध्ये, कल्चरल फील्डमध्ये, स्पोर्ट्स फील्डमध्ये किंवा इतर ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी एखादा विशेष नैपुण्य प्राप्त करून काहीतरी अचिव्हमेंट करून घेतला, तर तो अचिव्हमेंट, तो सर्टिफिकेट, तो अवॉर्ड सर्व या बँकेत आपण ठेवायचा आहे। विद्यार्थी मिळवलेले गुण, विद्यार्थी मिळवलेले प्रमाणपत्र, विद्यार्थी मिळवलेले अवॉर्ड्स, विद्यार्थी अचिव्हमेंट केलेले सर्व अचिव्हमेंट्स, डिग्रीज, अवॉर्ड्स, गुण हे सगळं ह्या बँकेत ठेवायचं आहे आपल्याला। आणि आपलं पूर्ण माहिती ह्या ABCमध्ये ठेवल्यानंतर एका ठिकाणातील विद्यार्थी, समजा अक्कलकोटचा विद्यार्थी इथं एखाद्या कॉलेजमध्ये तो शिकत आहे, काही कारणाने त्याने हे कॉलेज सोडून दुसऱ्या कॉलेजला गेला। त्याने अनेक अडचणी असतात विद्यार्थ्यांच्या जीवनात, मग हे शाळा सोडून दुसऱ्या कॉलेजमध्ये त्यांनी ॲडमिशन घ्यायला येतात ह्या ABCच्या प्रमाणे। मग त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर ॲडमिशन घेत असताना फक्त जाऊन त्यांना सांगायचं की सर आम्ही अगोदर इथं अक्कलकोटमध्ये शिकत होतो, आता तुमच्यामुळे शिकणार आहे। मग त्यांनी काय करणार? आपण ज्या कॉलेजला जाऊन आता आपण ॲडमिशन घेणार आहोत त्या कॉलेजातील प्रिन्सिपल सरांनी या बँकेला कॉन्टॅक्ट करणार। मग हे या बँकेला कॉन्टॅक्ट केल्यानंतर इथलं या कॉलेजमधील जे प्रिन्सिपल सर आहेत त्यांनी या विद्यार्थ्यांचं, जो विद्यार्थी शाळा सोडून गेलेले, जे विद्यार्थी कॉलेज सोडून गेलेले, त्या विद्यार्थ्यांचं पूर्ण माहिती या बँकेत द्यायचं आहे, ह्या ABCला द्यायचं आहे। मग ह्या ABCमध्ये विद्यार्थ्यांचे एक अकाउंट असतो, त्या अकाउंटमध्ये सगळं विद्यार्थ्यांची माहिती असेल आणि तोच माहिती या कॉलेजला जाणार, ट्रान्सफर होणार। ABC किंवा एखाद्या कॉलेजला, एखाद्या विद्यापीठात विद्यार्थी आता समजा MA तो शिकत आहे आणि 2 महिने त्यांनी शिकलात, काही अडचणीमुळे तो हे कॉलेज सोडून दुसरं युनिव्हर्सिटीत गेला आणि तिथं त्यांनी इथं 2 महिने केलेलं कोर्स आणि पुढचा 6 महिने त्यांनी त्या विद्यापीठात करणार। मग इथं 2 महिन्यामध्ये जे काय त्यांनी असाइनमेंट केला असेल, इथं काय त्यांना जे गुण मिळाला असेल, इथलं जे काय त्यांचं अटेंडन्सी असेल, इथलं जे काय त्यांचा प्रोग्रेस आहे, तो प्रोग्रेस ग्राह्य धरला जाणार आणि सगळं माहिती इथं पोचवणार। आणि नंतर ज्या विद्यापीठात तो जाऊन त्यांचं पुढचं शिक्षण ते कंटिन्यू करून घेणार, त्या विद्यापीठाने ABCकडून माहिती घेणार आहे। अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ही संकल्पना मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांनी राबविलेली आहे। खरं तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020
नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020मध्ये ABCचा संकल्पना दिलेला आहे, ABCचा कॉन्सेप्ट सांगितलेले आहेत आणि ते कॉन्सेप्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन यांनी जुलै 2021 रोजी ABCचा उद्घाटन केलेले आहेत. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट याचा हे जे प्रोजेक्ट त्यांनी राबवलेलं आहे. कोणत्या वर्षी? जुलै 2021ला उद्घाटन केलेत. कोण? UGCने हे इंट्रोड्यूस केलेले आहेत आणि ABCचं हेड ऑफिस दिल्ली येथे आहे. मग नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये ह्याच्याबद्दल माहिती सांगितलेलं आहे. मग इथं जे विद्यार्थी त्यांचं जो काय अचिव्हमेंट आहे, त्यांचं जे काय रेकॉर्ड्स आहे, त्यांच्या काही माहिती आहे, हे सगळं माहिती इथं ABCमध्ये राहणार आहे. किती वर्षापर्यंत? 7 वर्षापर्यंतच राहणार. आणि 7 वर्ष झाल्यानंतर मग ते माहिती सगळं डिलीट होणार किंवा असं कसं सर? बघा, एका कॉलेजमध्ये आता ॲडमिशन त्यांनी घेतलं. समजा इथं आम्ही अक्कलकोट कॉलेजमध्ये मी शिकतो आहे. काही कारणामुळे मी अक्कलकोट सोडून कुठं गेलो संभाजीनगरला. मग तिथं मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं. मग तिथं मी शिकत होतो. परत संभाजी महाराजांचा तलवार बघून मी म्हटलो लई शूर आहे बाबा, संभाजी महाराज नको, म्हणून मी परत तिथून पळत कुठं गेलो? रत्नागिरीला गेलो आंबा खायला, गोड आंबा. मग ते आंबा खाताना लय मला थंडी वाजायला गेलो, खरं बाबा. मग तिथनं त्या कॉलेजमधून सोडून मी कुठं गेलो? पालघरला गेलो. पालघरला सोडून पुन्हा मी कुठं आलो? ह्याला मुंबईला. परत मुंबई सोडून तिथं ॲडमिशन करून परत मी अक्कलकोटला आलो. मग अक्कलकोटला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. पर ह्याने म्हटलं सोड हे इथं आम्ही जर शिक्षण घेतलो आणि परत हे सोडून सर मला परत जायचं, परत मी मुंबईला गेलो. मग इथं 2 महिने मी शिकलो, परत मी पुढचा 3 महिने तिथं शिकलो, परत मी तिथून इकडं आलो. बघा, मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट. आपण किती वेळाही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो आणि कॉलेज सोडून बाहेर येऊ शकतो. जेवढं दिवस त्या कॉलेजमध्ये राहतो तिथं जे काय आपण अचिव्हमेंट केलेलं असतो ते अचिव्हमेंट ह्या बँकेत असणार आहे. इथं कॉलेज ड्रॉपआउट होण्याची शक्यता कमी झालेली आहे. काहीतरी अडचणीमुळं आपण हे सोडून शहरात गेलो, अडचणीमुळं आपलं शिक्षण थांबतात. आत्तापर्यंत असं जात होते. मग इथं 7 वर्षापर्यंत लक्षात घ्या, मी आता MA शिकत आहे विद्यापीठात. 3 महिने मी MA कंप्लीट केलो, 1 वर्ष मी कंप्लीट केलो आणि अचानक मी सोडलो MA सोडून दिलो. मग सोडून दिल्यानंतर पुन्हा 1 वर्षांनी, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी, 4, 5, 6, 7वं वर्ष चालू असताना पुन्हा जाऊन मी दुसऱ्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेतलो. तर 7 वर्षांचा आत आपण इथं ॲडमिशन घेतला पाहिजे. तोपर्यंत आपलं सगळं इन्फॉर्मेशन इथं असणार आहे. मग 1 वर्ष सोडून मी 10 वर्षानंतर जाऊन ॲडमिशन घेतलो तर तुमचा अकॅडमिक बँकमधील क्रेडिट सगळं डिलीट होणार. कारण त्यांचं ड्युरेशन किती आहे? 7 वर्षापर्यंतच तुमचा ते स्टोअर होणार आहे तिथं. अशी एक नवीन संकल्पना, अतिशय छान संकल्पना, नवीन कन्सेप्ट नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सांगितलेलं आहे. ह्याच्यामुळे काय फायदा होणार आहे? एनेबल स्टुडंट्स मोबिलिटी अक्रॉस हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स. विद्यार्थ्यांच्या मोबिलिटीमध्ये स्थलांतर करणे, एका कॉलेज सोडून दुसरा कॉलेजमध्ये जाणे किंवा ते कॉलेज सोडून पुन्हा वापस इथं येणे, एक विद्यापीठ सोडून दुसऱ्या विद्यापीठात जाणे, तिथून पुन्हा वापस येणे किंवा एक कोर्स करून. आता मी BSc शिकतो, BSc शिकत असताना मी हे सोडून नको सर मला BSc गरज नाही, मी पुन्हा कॉमर्स करतो. मग कॉमर्स 2-3 महिना किंवा 2-3 कोर्स मी पूर्ण केलो, पुन्हा ते सोडून मी पुन्हा आर्ट्सकडे आलो. ह्याचा अर्थ विषय कोणताही तुम्ही घ्या, एखाद्या विषय पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तुम्ही दुसऱ्या विषयामध्ये एंट्री जर घेऊ शकताय. स्टुडंट्स मोबिलिटी अक्रॉस हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स, एका इन्स्टिट्यूशनपासून दुसऱ्या इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्ही जाऊ शकताय. आत्ता जायला खूप अवघड आहे बघा. मग आतापर्यंत आम्ही जर असं केलं असतो तर आमच्या कॉलेजमध्ये मी सर मला सोडायचं,
मी तिकडं जाणार आहे. मग आमचे सर म्हणणार जाऊ नको रे बाबा, अगोदरच ॲडमिशन कमी आहे, तू इथंच थांब, तुला पेढा देतो, तुला पाणीपुरी खालवतो, इथंच बस, तुझं ॲडमिशन करून घेतो. LC देत नव्हते. तुला काय खर्च आहे, सगळं अडचण आहे, मी करतो, तू गेलं तर बोंबलं तर आमचं ॲडमिशन कमी होईल, मी पण उडून जातो, ॲक्सेस होतो, सोडून देत नव्हते. तरीसुद्धा आपण भांडण करून गेलो तर ठीक आहे, मग हे सोडून दुसऱ्या कॉलेजमध्ये परत ते कॉलेजसुद्धा घेत नव्हते. आणि परत तिथून सोडून परत इथं आल्यानंतर हे म्हणा सोडून तर गेला, परत कशाला आला बे, माणूस आहे काय ना, परत घेते का त्यांनी नाही. परंतु ह्या नवीन न्यू नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये ही जे नवीन कन्सेप्ट सांगितले त्याने ABCचा, ह्या कन्सेप्टमध्ये आपण किती वेळासुद्धा ॲडमिशन घेऊ शकतो आणि ॲडमिशन सोडून दुसरं ॲडमिशन आपण घेऊ शकतो. एंट्री करायला अनुमती आहे आणि एक्झिट, आत यायला आणि बाहेर जायला. एंट्री आणि एक्झिट, आत येणे आणि बाहेर जाणे इन्स्टिट्यूशनमध्ये. हे सर आत येणे बाहेर जाण्यामध्ये मध्ये अभ्यास कधी होणार आहे, बंबला जाणार त्याने अभ्यास कसा होणार आहे. एकदा व्यवस्थित सुरळीत 3 वर्ष BS शिकलं तरी ते त्याला काय इंग्लिश आलं नाही. आता हे 2 महिने तिकडं जाणे इकडे येणे, न घर का न घाट का, असा कसाला शिक्षण धोरण आहे वा असू द्या. परंतु ह्याने सांगितलेत स्टुडंट्स मोबिलिटी, ह्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबत नाही, हा कन्सेप्ट आहे. क्रेडिट बँक फॉर स्टुडंट्स, विद्यार्थ्यांचा हा बँक आहे. कशाचा? क्रेडिट, पैसे ठेवायचं बँक नाही. विद्यार्थ्यांनी अचिव्हमेंट केलेले गुण, सर्टिफिकेट्स, प्रमाणपत्र, मार्कलिस्ट हे ह्याच्यामध्ये ठेवायचं. स्टुडंट अकॅडमिक डिपॉझिटरी, क्रेडिट डिपॉझिट, इथं क्रेडिट करायचं आपल्याला, ठेवायचं ह्या बँकेत. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग या कॉलेजने समजा हे विद्यार्थी इथून तिथंपर्यंत जात असताना, आता एक मगाशी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं बघा, एक कार्ड, कुठलं अपार कार्ड म्हणून, 1 नेशन 1 स्टुडंट ID कार्ड. मग ते कार्ड हे विद्यार्थी इथं दाखवायचं. दाखवल्यानंतर मग ह्या कॉलेजने, ह्या विद्यापीठाने इथं ह्या विद्यार्थ्यांचा जो ID नंबर असतो, त्या ID नंबरवर त्यांचं टाकल्यानंतर ABCमध्ये पूर्ण त्या विद्यार्थ्यांचा हिस्ट्री असतो, माहिती असतो. मग इथून त्यांनी इथं घेणार. मग इथं असण्यासाठी या कॉलेजने त्या विद्यार्थ्यांचं पूर्ण माहिती इथं अपलोड केला पाहिजे. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये त्या विद्यार्थ्यांचा पूर्ण बायोडाटा, त्या विद्यार्थ्यांचं पूर्ण जीवनचरित्र, अकॅडमिकबद्दल, कॉलेजबद्दल, त्यांचं काय स्टेटस आहे, त्यांचं काय पोझिशन आहे, त्यांचं काय कौशल्य आहे, त्यांचं काय स्किल आहे, त्यांचं काय क्वालिटी आहे, हे सर्व इथं म्हणजे ह्या कॉलेजची प्रिन्सिपलने त्यांना दिला पाहिजे. मग नंतर ह्या कॉलेजचा प्रिन्सिपल इथून त्यांचा माहिती घेतो. अशा पद्धतीने ही बँक आहे. या बँकेत विद्यार्थ्यांचं माहिती आपल्याला ठेवायचं आहे. लक्षात आलं असेल तर ठीक. पण पेपरला ना अतिशय इम्पॉर्टंट हे कन्सेप्ट आहे. पेपरला तुम्हाला प्रश्न विचारतात ABC म्हणजे काय? ABC म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स. पेपरला एवढंच विचारतात, ABC म्हणजे काय. मग एवढंच विचारता असता तुम्ही म्हणताय मग हे सगळं पूर्ण कशाला सांगितलं. हो सर, त्याचा काय फायदा होणार आहे असं बोलू नका. थँक्यू सो मच. नमस्कार.